तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजपासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये आज भाजप आणि शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। अनेक महापालिकांमध्ये महायुती झाली नसली तरी काही ठिकाणच्या जागांसाठी भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे एकत्र येत प्रचार करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज वरळी डोम इथून प्रचाराला सुरुवात होईल। तर वरळी डोम इथं संध्याकाळी 6 वाजता प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आजच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर मुंबईसाठी भविष्यामध्ये काय संकल्पना आहेत याचा वचननामा देखील आजच्या या मेळाव्यामधून मांडण्याची शक्यता आहे। तर वरळी डोम मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। पाहूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची पहिली सभा ही आता वरळीच्या डोम येथे आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संबोधित करणार आहेत। यासोबत भाजप आणि शिवसेनेचे महायुतीचे अनेक मान्यवर आमदार मंत्री खासदार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आपण पाहतोय की ही संपूर्णतः आसन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। यामध्ये मधल्या रो मध्ये उमेदवारांना बसण्यासंदर्भात आसन व्यवस्था असणार आहे। तर काही महत्त्वाचे पदाधिकारी ज्यांच्यावर मुंबईची सर्वत्र जबाबदारी आहे हे देखील या ठिकाणी असणार आहेत। तर वरती आपण पाहतोय त्या कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। आज प्रामुख्याने ठाकरे बंधूंवरती शिवसेना आणि भाजपच्या महायुतीचे जे नेते आहेत हे काय टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे वचननामा हा काल आदित्य ठाकरे यांनी थोडक्यात सर्वांसमोर मांडलेला आहे। आज त्या वचननाम्याचं उद्घाटन हे देखील 2 ठाकरे बंधूंकडनं केलं जाईल आणि याच वचननाम्यानंतर आता महायुतीकडनं नेमकं काय आश्वासन दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय तर स्टेजवरती 3 स्क्रीन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। यावरनं भविष्यात मुंबईसाठी महायुती काय नेमका संकल्प घेऊन येणार आहे याचं या ठिकाणी चित्रीकरण दाखवलं जाईल। त्याचबरोबर ती ठाकरे बंधूंच्या या टीकेला किंवा त्यांच्या एकत्र येण्यावरती दोघंही महत्त्वाचे नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे अजितदादा पवार हे महापालिकेत स्वतंत्र लढत असल्या कारणाने यंदा त्यांच्यावर देखील काही टीका टिप्पणी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर ती ठाण्यात कल्याण डोंबिवलीत किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने बिनविरोध उमेदवार निवडून येतात या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं महायुतीकडनं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहिलं तर प्रचाराच्या फेऱ्या आता रंगत चाललेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या आजच्या सभेतनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थितांना काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालचा मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।